तळोजा येथील भाजपचे युवा नेते ताहिर पटेल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. प्रशांत ठाकूर यांचे समर्थक असलेले ताहिर पटेल हे भाजपमधील अल्पसंख्याक समाजातील महत्त्वाचे कार्यकर्ते मानले जातात. विभागातील स्थानिक नेत्यांकडून सातत्याने आपल्याला डावलले जात असल्याने आपण भाजपचा राजीनामा देत असल्याचे पटेल यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीचा सदस्य पदाचा राजीनामा आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या बंगल्यावर गेलो होतो ते होते नाही आणि तिकडे दिलेला आहे. पार्टी ऑफिसलाही दिलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली असं मी आज जाहीर करते. काय कारण आहे नेमकं भारतीय जनता पार्टी सोडण्याचं? मी हजला असताना हजे उमऱ्याला गेलो होतो. तिकडे गेल्यानंतर आमच्या लोकल तलोजा विभागीय जे आमचे BJPचे कार्यकर्ते आहेत त्यांतून काय माझ्याबद्दल प्लॅन बनवला ते मला स्वतःलाही आजपर्यंत कळलं नाही आणि माझ्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप खोटे आरोप चालू केले. दररोज माझ्या विरुद्ध हे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडे आणि आमच्या नेत्यांकडे दररोज माझी काहीतरी गलत न्यूज देत होते आणि गलत माहिती पुरवत होते. दुसरं असं की इकडे जेवढे भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम होत होते त्या कार्यक्रमामध्ये मला यांनी कधी बोलवलं नाही आणि पार्टी ऑफिसचे उद्घाटन झाले. नवीन पार्टी ऑफिस मी तलोजा गावाचं राहणार आहे. तलोजा गावाचं पार्टी ऑफिस भारतीय जनता पार्टीचं ऑफिस ओपनिंग होते. त्या ओपनिंगचं ही मला न कळताना आणि मला न माहिती देताना थोडक्यात माझ्या विरोधात ही एक टोली तयार झाली होती आणि कुठंतरी मला खाली पाडण्याच्या आणि खाली दाखवण्याच्या दृष्टीने त्यांचं काम चालू होता आणि मी माझं काम सतत पक्षासाठी आणि पक्षाच्या हितासाठी माझं काम करत राहिलो होतो आणि मागे पण मी जो काम केला तो पक्षाच्या हिताचा आणि पक्ष कसं वाढेल आणि पक्षाला कसं आपल्या बरोबरी होईल, पक्षामध्ये कशी जास्तीत जास्त मायनॉरिटी समाज दुसरे समाजचे जेवढे माझे संपर्कात लोक आहेत ते कशी पक्षामध्ये जोडतील याचा मी नेहमी प्रयत्न केला. एवढं करून असताना सुद्धा जर ही लोक दररोज माझ्या विरुद्ध सगळं टोली मिळून आमदार साहेबांकडे आणि साहेबांकडे दररोज तक्रार नेत असताना सुद्धा मी या दररोजच्या याच्याशी एवढं कंटाळलो होतो. थोडक्यात मी त्यांच्याशी कंटाळून आज मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्याचा राजीनामा द्यायचा ठरवला. आपल्या विभागीय कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त आमदार प्रशांत ठाकूर किंवा रामशेठ ठाकूर साहेब यांच्याविषयी काय नाराजी आहे? त्यांच्याविषयी माझी कुठली नाराजगी नाही आहे कारण की त्यांच्याशी माझा काही झालेला नाही आहे आणि त्यांतून स्वतः म्हणा रायगड जिल्हा अध्यक्षचं ही आमदार साहेबांतून म्हणा सगळ्यांनी पहिले संधी दिली होती की रायगड जिल्हा अध्यक्ष आपण मायनॉरिटीचा घेवाई म्हणून. ते मी माझ्या नैतिक काही कामामुळे आणि मी तो काम तेवढं जबाबदारी पार पडेन का नाही पडेन स्वतः मला हे होता ते त्याच्यासाठी मी ती स्वीकारली नाही आणि त्यांचा नेहमीच माझ्यावरही प्रेम असत राहिला होता आणि नेहमीच मला योग्य वेळी त्यांना मदत केली. फक्त कुठंतरी आमच्या आपसला काय वाद असेल तो त्यांच्याकडून कुठंतरी थांबवायला पाहिजे होतं आपसमध्ये बसून. ते तसे मी मग वेळ काढली आणि वाट पाहत राहिलो. ते तसं काही म्हणायचं सहकार्य पाहतात तर सहकार्य मला कुठंतरी वरिष्ठांकडून नेत्यांकडून मला मिळालाही नाही असं मला वाटतं. आगामी पनवेल महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये नगरसेवक पदावर आपल्याला निवडणूक लढवण्याची इच्छा होती आणि पक्षानं त्याविषयी सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे आपण राजीनामा देतात अशी एक चर्चा आहे. काय सांगायला विषयी? सर्वप्रथम तर मी अशी कधी एक्सपेक्टेशन आणि हे ठेवलेली नव्हती. का मला नगरपालिका इलेक्शन लागेल ते मला सीट वगैरे लागेल आणि माझी इच्छा आहे म्हणून असं मी कधी मत जाहीर केलेला नाही. मी अगर मागतो माझी एक्सपेक्टेशन असती ते मला तिकडून सीटाची वगैरे नकारात्मक अशी वरिष्ठांकडून येतेही नाही हेही मला 100% याची खात्री होती. पण मी कधी एक्सपेक्टेशनच नाही ठेवली आणि मनात ते इच्छाही नाही असं काही की मला भेटला पाहिजे म्हणून आणि मी मागले होती असं काही नाही. राजीनामा दिल्यानंतर पुढे काय, कुठल्या पक्षात जाणार? जे माझे सहकारी आहेत, जे माझे कार्यकर्ते आहेत, जे माझ्यावर प्रेम ठेवणारी आहेत आणि ज्यांतून सतत माझ्या संगत राहिलेले आहेत फक्त त्यांतून मला हे मत जाहीर केलेलं आहे की ताहिरभाई तुमच्या साथ एक लोकल लेव्हलिटीवरही गलत चाललेला आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल तर आता त्या लोकांशी मी मीटिंग करणार. माझ्या सहकार्यांच्या जो निर्णय असेल तोच निर्णय माझा असेल असं मी ठरवलेलं.